गाड्यांची वस्तुस्थिती सांगितल्यानंतर नवीन गाड्या घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी केलेल्या आहेत। दरम्यान याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। रोखठोक भूमिका घेणारे नेते म्हणून अजितदादांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे आणि त्याचा प्रत्यय आज कोल्हापूरमध्ये देखील आलेला आपल्याला पाहायला मिळाला। अजितदादांच्या ताफ्यामध्ये ज्या डीव्ही कार असतात, शासनाच्या कार असतात, त्या कमी दिसल्या आणि त्यावरूनच अजितदादांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली की ताफ्यामध्ये गाड्या कमी का। याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी इथल्या गाड्यांची वस्तुस्थिती सांगितली, किती गाड्या आहेत, कुठल्या कुठल्या मंत्र्यांना कुठली गाडी दिली किंवा या संदर्भातल्या किती गाड्या सध्या जिल्हा प्रशासनाकडे आहेत, या संदर्भातली माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी अजितदादांना दिल्यानंतर अजितदादा म्हटले की आजच्या आज ऑर्डर काढतो, पण गाड्या नवीन घ्या, अशा पद्धतीच्या थेट सूचना आहेत ते या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। अजितदादा नेहमी रोखठोक भूमिका घेतात, जो शब्द देतात तो पाळतात, अशा अजितदादांची ख्याती आहे। आता अजितदादांनी डीव्ही कार आहेत, शासनासाठीच्या कार आहेत, मंत्र्यांसाठी वापरण्यासाठीच्या कार आहेत, त्या नवीन घेण्याच्या सूचना आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आजच्या आज नवीन गाड्या घ्या, अशा पद्धतीचा आदेशच या ठिकाणी अजितदादांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।